भैया प्रियंका मॅडम या की तुम्ही. मॅडम तुमच्यामुळे वर्कशॉप आहे, तुम्ही त्यांना पाहिजे की. तुम्ही राहू स्वावलंबी शिक्षण उदगाता, स्वावलंबी शिक्षण उदगाता, कुंडली जागृती धन्यः रयतेचा कुलपती, धन्यः रयतेचा कुलपती. ज्योत ज्योतिसे फुलते सत्वर, राष्ट्रपित्यांचे स्वप्न मनोहर. ज्योत ज्योतिसे फुलते सत्वर, राष्ट्रपिता मनोहर. रिद्धी सिद्धी हा उभ्या निरंतर, रिद्धी सिद्धी हा उभ्या निरंतर. तेजाची आरती धन्यः रयतेचा कुलपती, धन्यः रयतेचा कुलपती. सर्वांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांची ओळख करून द्यावी. सर्वांचं स्वागत. सातारा शहर पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, आता जिल्ह्यातले पण काही पत्रकार आहेत. खरं तर AI मध्ये काय सुधारणा झाली ती खरं तर आपण वाचतो, ऐकतो, यूट्यूबला पाहतो, पण प्रत्यक्षात आपल्याला ते स्वतःला वापरता आली नाही. म्हणजे वापरायचा थोडा टूल्स काय आहे त्याच्याबद्दल सहज शेलार मॅडम आणि सावंत सरांशी बोलणं झालं. वाटले की आम्ही सर गेल्या 6 महिन्यांपासून पत्रकार संघ थोडा ऍक्टिव्ह झालाय. तालुक्यातले बरेच पत्रकार होते पण एकत्र येत नव्हते. शहर पत्रकार एकत्र आले तसेच तालुक्यातले पण पत्रकार एकत्र यायला लागले. आणि आम्ही गेल्या दर महिन्यातून एक काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे की ज्या ऍक्टिव्हिटीमुळं आम्ही सगळे चार्ज घेऊ म्हणून या पद्धतीनं हा वर्कशॉप आहे. सरांना विनंती केली की तालुक्यातल्या आणि शहरमधल्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो, ज्यांना शक्य आहे त्यांना AI म्हणजे काय हे सगळं आम्हाला शिकायचं आहे. तर सरांनी लगेच होकार दिला आणि या कॉलेजची जी लॅब आहे, कॉम्प्युटरची लॅब आहे, ते आपल्या म्हणजे व्याख्यान ऐकणं आणि स्वतः सरावाडी शिकून घेणं याचा काय फरक आहे तो आज आपल्याला नक्की समजेल. पण त्या दरम्यान अजूनही आम्हाला माहिती नव्हतं सर सायबर सिक्युरिटी आम्हाला स्वतःलाच माहिती नाही. गेल्या आठवड्यात एक बातमी छापली, संजय धुमाळ नावाचे शिक्षणाधिकारी आहेत जावलीचे, तुम्हाला माहिती आहे. एक शिक्षणाधिकाऱ्याने ATMच्या फोनवरच पिनकोड सांगितला आणि 69,000 रुपये नेले उरले आणि ते माझ्या घराच्या पाठीमागच राहते. त्यानं बाकीच्या कोणाला सांगायच्याबद्दल पहिल्यांदा मला सांगितलं आणि मला सध्या काय बातमी पण आली. ती बातमी त्याची छापल्यानंतर मी त्यांना सरांना विचारलं त्या शिक्षणाधिकाऱ्यांना काय झालं. तर सर अजून सायबर सिक्युरिटी बद्दल आम्हालाच ज्ञान नाही. म्हणजे त्यानं मला जरी सल्ला विचारला असता मला तर कुठे ज्ञान आहे. मग कदाचित म्हणून की आम्हाला योगायोग आहे सायबर सिक्युरिटी म्हणजे काय. आणि या महाविद्यालयाचे स्टुडंट आहेत ते अनेक पथनाट्य आणि याच्याबद्दलची जागरूकता करण्यासाठी फिरतात इकडं तिकडं, वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन स्वतःचा वेळ देतात सामाजिक बांधिलकीतून. मग त्यासाठी सरांनी आपल्याला सायबरचं बी थोडं ज्ञान घ्यावं आणि AIचे टूल्स वापरावे. एक उदाहरण देतो सर, आज आपले कार्याध्यक्ष बसलेत भोटे साहेब. आम्ही दोघं हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णींना या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला फिरत होतो. आणि व्हॉट्सअपला प्रेस नोट आले तर बातमी फेरी करायची म्हणून सर त्यांना म्हणलं तुम्ही ChatGPT वापरता का, म्हणजे काय असा पहिला सवाल. आता ज्ञानेश्वर सारख्या जरी AI म्हणजे काय जर विचारलं आणि ChatGPT म्हणजे मला थोडं वेगळं वाटलं. आम्ही दोघं शंभराजी देसाईच्या बंगल्यासमोर उभा होतो. तिथं त्याला डाउनलोड करून दिलं आणि एक प्रेस नोट होती त्याची बातमी करून दिली. लईच भारी पडली, वेळच वाचायला. म्हणजे थोडं मला वापरतोय मी, बरेच जण वापरायला लागलोय पण बातमीसाठी वापरणं किती प्रभावी आहे
कदाचित ऍक्टिव्हिटी जर आणखीन आपण स्मार्ट झालो याच्यामध्ये असे 2 पाहुणे खरं तर अजय कदमांचे खूप चांगला मित्र आहे. खरं तर ग्राउंडचं एवढी करायची म्हणलं तर त्याला थोडं माहीत पाठवणार आहे एसटीला. आणि संचालक आहे पूर्वी साधारणपणे डीजी कॉलेजवर सराव संघाच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या वतीनं सर तुमचं थँक्स म्हणतो तुम्हाला. आणि पत्रकार सातारा आणि तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने AI प्रशिक्षण नेमकं काय आहे, याचं मूळ आणि मूळ काय आहे ते आपले मित्र विजयराव जाधवने अचूक पद्धतीने काही वेळामध्ये सांगितलं आहे. का स्पर्धेचं युग असं म्हटलं जातं, तर काळाबरोबर चालणं तितकंच गरजेचं असतं. तर काळाबरोबर चालण्यासाठी तंत्रज्ञान ज्या पावलावर आपल्याला शिकणं तितकंच गरजेचं असतं. आणि हे दालन आपल्याला डॉक्टर सावंत यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल सातारा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आजपर्यंत सातारा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघ या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष मनोहरराव कुलकर्णी व हरीशराव कुलकर्णी, हरीश पाटणे, हरीश कुलकर्णी म्हटल्याचं एक केंद्र माझ्या तोंडात बसलेलं आहे की ज्यांच्या दोघांची नावं घेतल्याशिवाय सातारा पूर्ण कधी होतच नाही पत्रकारांच्या माध्यमातून विशेषतः. पण ही चूक अनेकदा माझ्याकडे कळत नाही कळत कोणाला पण होतच असते. याला कारण म्हणजे दोघांनी अनेकदा असे वेगळ्या पद्धतीने एक आपुलकीचा जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलंय की सातारा शहरातल्या नव्हे तर तालुक्यातल्या नव्हे तर जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपर्यंत पत्रकारांना जर कोणतीही अडचण निर्माण झाली तर ही 2 नावं प्राधान्यक्रमाने येतात आणि रात्र असो दिवस असो कोणत्याही स्थितीला धावून येणारे दोन्ही मंडळी असतात. त्यामुळं आज त्यांना जे काय पत्रकार क्षेत्रामध्ये जे काय घालून दिलेलं पाया आहे तोच आपल्याला पुढं सगळ्यांनी मिळून चालवण्याचं आपल्याला चालवावं लागणार आहे. तर तो आपण आता निश्चितपणे चालवत आहे. तर आज जे काय सातारा पत्रकार संघाच्या वतीने आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने या कार्यशाळामध्ये जे काही नोंदणी केलेली आहे, नोंदणी भरपूर झालेली आहे, 60च्या वर नोंदणी झालेली आहे. अपेक्षित होते की त्याहून लोक येतील, पण काही तांत्रिक कारणामुळे लोक आले नाहीत. वास्तविक या कार्यक्रमाला हरीशराव पाटणे आणि विनोदराव कुलकर्णी दोघं पण येणार होते, पण त्यांचे तांत्रिक कारणामुळे त्यांनाही काही वेळेला काही येत आले त्यामुळे त्यांचा निरोप अगोदर झाला की हा कार्यक्रम तुम्ही पुढे चालू ठेवा. हा कार्यक्रम सर्वांना आपल्याला तितकाच गरजेचं आहे. आज जे अनुपस्थित आहेत, जे उपस्थित आहेत पत्रकार, त्यांना अनुपस्थित तुम्हीच मार्गदर्शन करायचं नंतरच्या काळामध्ये त्याचं मूल्य काय आहे. दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पत्रकारितामध्ये बातमी कशा पद्धतीचे अपडेट आपल्याला करता येऊ शकते या नवीन तंत्राचा वापर करून. काही वेळापूर्वी विजयरावांनी सांगितलं की मी काल पुढारीच्या कार्यालयामध्ये गेलो होतो, हरीशरावांना निमंत्रण दिलं आज विजयरावांना आम्ही. तर याच अनुषंगाने तिथून येताना AI पत्रकारितेचा विषय सुरू झाला. काय नेमकं असते नवीन तंत्रज्ञान. विजयरावांनी 1-2 ते 5 सेकंदाच्या आत बातमी कशा पद्धतीची अपडेट करता येऊ शकते हे सांगितलं. आणि ज्याला पटकन काहीतरी आत्मसात करता येतं तो निश्चितपणे हे शिकून घेतोय. आणि तो शिकला तर मला वाटतं ना की जगाच्या पद्धतीला कुठली अडचण निर्माण होतात. आज पाहिलं तर नुसतं एक फोटो काढला आमच्या कारण्य मित्रांनी तर त्याचे ओठ कसे हलताय, त्याचे हावभाव कसे हलताय, किंवा आपल्या हृदयात मनामध्ये काय नेमकं गाणं आहे किंवा संवाद साधला पाहिजे ते त्याच्यावरती अपडेट केलं जाते. म्हणजे इतकी जर आता टेक्नॉलॉजी पुढे गेली तर आपण मागे का थांबलं पाहिजे. आपण जी काळाची पावले ओळखून त्या पद्धतीने चालणं तितकंच गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये प्राचार्य आपले विजयराव जाधव यांचाही मोलाचा एवढाच वाटा आहे, कारण यांचं मूळ आणि मूळ इथलं काय आहे ते त्यांना माहीत आहे सगळं की कोणत्या वेळी नेमकं कुठले कार्यक्रम घेतले पाहिजेत. तर त्याबद्दल या दोघांचे मी आपल्या पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो. आणि यापुढील काळामध्ये सुद्धा अशा विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी दोघांनी आम्हाला सहकार्य करावं
एवढं थांबतो. उमेश घ्या ना आता आले थांबा आज या ठिकाणी ज्याप्रमाणे कर्मवीर गौरव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद या ब्रीदवाक्यातून संस्थेची जी उभारणी केली आणि त्याच माध्यमातून रयतचं एक मोठं वटवृक्ष तयार होत असताना आजच्या या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर गौरव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरे येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा शहर पत्रकार संघ आणि सातारा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सायबर क्राईम आणि AI तंत्रज्ञान वापरची कार्यशाळा संपन्न होते. आदरणीय संचालक सर यांचं खरोखर मी तिन्ही पत्रकार संघाच्या वतीने निश्चितपणानं आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे आणि माझ्याच पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आदरणीय विजय जाधव त्यांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. म्हणून मगाशीच विजयने सांगितल्याप्रमाणे आजची सायबर क्राईम वाढण्याची जी शक्य म्हणजे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण बातमीदारी करत असताना कशा पद्धतीने बातमीदारी करायची आणि जे AIचं तंत्रज्ञान निश्चितपणानं आपल्याला कशा पद्धतीने अवलंबित असायला पाहिजे असं निश्चितपणानं आज आपल्याला आदरणीय प्राचार्य सर सावंत सर आणि यांच्या मार्गदर्शन नेतृत्वातून मिळतंय. सर निश्चितपणानं आम्ही आपले ऋणी आहोत की अशी कार्यशाळा घेताना आपण खूप मोठ्या पद्धतीनं आम्हाला एक फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि आज माझ्या पत्रकार संघाचे काही सदस्य येणार होते, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना येता आलं नाही, तरी देखील मी आपल्याला एक विनंती करेन की जे काही पत्रकार आमचे आता आले नाही त्यांना पुढच्या काळामध्ये देखील आपण प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणे आपल्या विजयने सांगितल्याप्रमाणे आदरणीय हरीश पाटणे सर, त्याप्रमाणे आदरणीय विनोदजी कुलकर्णी सर आणि आमचे पुढारीचे व्यवस्थापक आदरणीय जीवनधर सर देखील या ठिकाणी उपस्थित राहणार होते. परंतु या सर्वांनी आपल्याला या कार्यशाळेच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. बंधूंनो, या मार्गदर्शक नेतृत्वाखाली आपण वाटचाल करत असताना AIचं तंत्रज्ञान आपण विकसित करतोय आणि ही तंत्रज्ञान निश्चितपणानं आपल्याला बातमीदारी करत असताना एक मोलाची शिदोरी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून मी या सहाय्यक प्राध्यापक सौ प्रियांका लोखंडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो की त्याच आम्हाला प्रशिक्षण यामध्ये देणार आहे. हे पत्रकारिता करत असताना निश्चितपणानं हे प्रशिक्षण आम्हाला या KVP कॉलेजमधून घेऊन जाताना एक मोलाची शिदोरी आम्ही घेऊन जातोय. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याप्रमाणे आदरणीय प्राचार्य सर आणि विजू, त्याप्रमाणे कॉलेजचे सर्व स्टाफ यांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन कार्यशाळा उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील मी या पत्रकार संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. कर्मवीर गौरव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च व पत्रकार संघ यांनी केलेल्या या आजच्या कार्यशाळेमध्ये उद्घाटना प्रसंगी उपस्थित असलेले सातारा शहर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोटे साहेब, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय अजय कदम साहेब, आमच्या पंचायत राज ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य विजय जाधव सर आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आहेत परंतु या ठिकाणी उपस्थित नाही, त्या पत्रकार भगिनी आणि विद्यार्थी मित्र,
रयत शिक्षण संस्था आणि या इन्स्टिट्यूटच्या वतीनं मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि पत्रकार खरं तर हे समाजाचा आरसा म्हणजे आपण वर्तमानपत्र, आणि आपण ह्या समाजाला चांगलं खाद्य पुरवण्याचं, मी अन्न म्हणणार नाही खाद्य म्हणणार, खाद्य पुरवण्याचं काम आपण खाद्यदाता म्हणून करत आहात. चांगल्याला चांगलं म्हणायचे दिवस आणि आत्मविश्वासानं म्हणायचे दिवस काळाच्या ओघात कमी होत चाललेले आहेत. परंतु या अशा परिस्थितीतून आपण समाजाला जे चित्र किंवा आरसा समाजाचा चेहरा आपण आपल्या वर्तमानपत्रातून आणि आपल्या लेखणीतून समाजापुढे मांडता. खरं तर या आपल्या क्षेत्राशी माझा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही खरं तर खाद्य निर्माण करता, पण खाद्य वाटप करण्याचं काम म्हणजे तुमचं वर्तमानपत्र वाचकांच्या समोर नेण्याचं काम जो संघ करतो. खरं तर त्या संघाचा मी खूप जुना सक्रिय सदस्य आहे. मी अभिमानानं सांगतो, कारण माझं पदव्युत्तर शिक्षण मी हे वाचकांच्या पुढारी पेपर टाकण्यात 2 वर्ष माझे घातलेले. त्यामुळे मला ह्या आपणा सर्वांशी खूप एक आपुलकीचं आणि जुनं प्रेमाचं नातं आहे. मला ज्यावेळेस विजयरावनं मला सांगितलं की सर असं करूया, आणि मागच्या वेळेस काही पत्रकार बांधव आणि आपले नेते आले होते, त्यांनाही मी सांगितलं की आपण हे अवश्य करूया. कारण का तुम्ही समाजासाठी रात्रंदिवस हे काम करता, आणि ह्याच्यामध्ये आता बरंच बाजारीकरण झालंय, परंतु बाजारीकरणाचं दमानं बागता आपण काम करत आहात. आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं, जरी आपला व्यवसाय किंवा पेशा जरी असेल, नोकरी जरी असेल, तरी त्याच्यातून तुम्हाला जे समाधान मिळतं की बाबा खोटाला समाजापुढे आणतोय, खोटेपणा आणि चांगल्याचं उदात्तीकरण करतोय, खरं ते तुमच्या हातात. कारण आज अशी परिस्थिती की चांगलं खरं काय खोटं काय हे चांगल्या शिकलेल्या माणसाला सुद्धा कळत नाही. आणि आपला देश हा भावनेवर चालणारा देश, अन्नावर चालण्यात माझा आता विश्वास राहिलेला नाही. तुमच्या भावनेचा कशी हिप्नॉटिझम कसं करायचं, तुमच्या भावनेचं हे एक स्वतंत्र यंत्रणा काम करतात, आणि त्यावेळेस ती यंत्रणा काम करतात आणि ते हिप्नॉटिझम केलं जातं समाजात. तर ही वस्तुस्थिती आहे. त्यात काही खूप वेगळं सांगतोय असं नाही, आपण प्रत्येक दिवशी अनुभवत आहात. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आजचे 2 विषय आहेत ते खूप गहन आहे. खरं तर 2 विषय एकत्रित केले, खरं तर ते प्रत्येकाची एक वेगवेगळी कार्यशाळा होऊ शकते, परंतु एक आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपल्या व्यापारात म्हणून आपण या ठिकाणी आलोय. खूप महत्वाचे 2 विषय. खरं तर कृत्रिम बुद्धिमत्ता, AI म्हणतो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पहिल्यापासूनचाच, म्हणजे मी कॉम्प्युटरचा 1987 ते 89 मी पोस्ट ग्रॅज्युएट केले, PG. ही कृत्रिम बुद्धिमत्ता त्या काळात कन्सेप्ट होती, काळाच्या ओघात हे डेव्हलप झाले. मी सुद्धा मराठीतून समोर सांगतो, हे वेगळं काय नाही. बुद्धिमत्ता जसं मानवाची बुद्धीप्रमाणे मनुष्य काम करतो, त्या एखाद्या यंत्रामध्ये जी बुद्धी आपण इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात, प्रोग्रामच्या स्वरूपात आपण देतो, आणि त्या आपल्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ती यंत्र काम करतं. आणि त्याला एक खूप गोल्डन शब्द आहे ऑटोमेशन, की ते ऑटोमॅटिक होतं. एकदा इन्स्ट्रक्शन दिलं की ते ऑटोमॅटिक काम करतं. हे ऑटोमॅटिक काम करण्याची जी इन्स्ट्रक्शन दिलं जातं, आणि ते बुद्धिमत्ता कृत्रिम, नैसर्गिक नाही, कृत्रिम बुद्धी त्या यंत्रामध्ये निर्माण केली जाते, त्या मशीनमध्ये केली जाते, त्या वस्तूमध्ये ती यंत्रणा निर्माण केली जाते. याला कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आपल्यावर खूप संतांचा प्रगाढ आहे. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वरानं भिंत चालवली, रेड्याच्या वधून घेतलं, किंवा आपण शिकत असतात तिळा दारुगड, ही गोष्ट आपल्याला माहित आहे, पण ती काल्पनिक आपण म्हणतोय. खरं तर तेच आहे. तिळा दारुगड म्हणल्यावर दारुगड तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. स्टोरी गहू म्हणलं तर म्हणत नाही, किंवा दुसऱ्या कोणत्या वस्तू म्हणत नाही,
किंवा तीळ हे शब्दच त्याला दिल्यामुळे उघडते. हे पूर्वीपासून आले ना, त्याचाच खरा आधार घेतलेला आहे. आम्ही लोकांना हा बुद्धिमत्ता डेव्हलप करत असतो. काय म्हणल्यानंतर काय होतं, जेव्हा आपण मालकांना ऑर्डर दिली, हात मारणे येतं, तुम्ही आल्यावर काय येत नाही का बरं? त्याचं कारण त्याच्या पूर्ण ह्याला माहित आहे की आपल्या मालकाचा आवाज त्याला पूर्ण मनात माहित आहे की काय हे केलं. मालकाला कधीच चावत नाही, मालकालाही वाशीच होती पण त्याला चावत नाही, आपल्याला चावतो का? तर त्याला माहिती आहे हे माझ्या ह्याला त्याच्या मनात त्याच्या मेंदूत त्यांनी फिक्स केलेलं आहे की हा हे असेल तर चावायचं नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं असेल तर चावायचं, तर धोकायचं आहे की नाही. हेच पद्धतीनं आता हे सांगायच्या पद्धती वेगळ्या आहे. आपल्याला ते शिकायचं नाही कसं सांगायचं काय सांगायचं, तो आपला भाग नाही. ते प्रियांका मॅडमचा आणि त्या विद्यार्थ्यांचं आहे, ते डेव्हलप करू. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेतून जे नवीन नवीन टूल्स निर्माण केले, जे ऍप निर्माण केले, ते कसं काम करतात हे आपल्याला शिकायचं. आणि खरं तर युक्तांती आपण म्हणत होतो विज्ञान शाप ही वर्धा आपल्याला निबंध होता शाळेच्या काळामध्ये, बरोबर आहे का? आपण दोन्ही देतो, वर्धा बी आहे शाप बी आहे म्हणत होतो. आता येते संगणक केलेली ही चांगल्या गोष्टी तरी वाईट गोष्टी आहेत, आपल्यातलं काही सिक्रेट राहत नाही. मी मुद्दा म्हणतो आपण बनियन कोणत्या कंपनीचं घालतोय साहेब हे आपल्याला माहिती नाही, परंतु असं कोणतरी वर बसलंय त्याला ती माहिती आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही खरेदी करायला जाता एक्स कंपनीचा, पैसे बिल देता, त्यावेळेस व्हॉट्सअपवर पेमेंट करता, तुमचा व्हॉट्सअप कनेक्ट असतो आधार कार्ड, तुमचं नाव सगळं मिळतंय, तुमचा कोणत्या कंपनीचा बनेल खरेदी केला असतो बिलाला येते की नाही एवढ्या किमतीचा त्यांच्याकडे माहिती मिळते. तुम्ही ह्या नंबरचा बनेल खरेदी केलेला आहे, ह्या इनात खरेदी केलेली आहे, बरोबर आहे का? इतकं परफेक्ट झालं की आज तुमची पूर्वी आपण भविष्यावर आपल्याला हे नाही, पण भविष्यात तुम्ही ह्या कंपनीचा शेअर घातलेला आपण घरी काही विद्वान आहे त्याला भविष्य सांगतोय, ते त्याला काहीतरी खूप कळतंय, ग्रह वगैरे काही काही बरंच कळतंय त्यामध्ये सांगतोय. पण तसं काहीच नाही. ह्या गुगलनं हे सर्च इंजिननं आपण आपल्या सिक्रेट काहीच राहिलेलं नाही, हे सगळं आपण जगापुढे मांडलेलं आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस आपल्याला सर्च करून ही करतोय ह्याच्यामध्ये काय आहे, हे गुन्हे त्याच्यातूनच निर्माण होतात ना, बरोबर आहे. पण हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो भाग आहे त्या आपल्याला त्याच्यातनं जे नवीन टूल्स निर्माण केले की जे आपल्यासाठी उपयोगीचे त्याचा आपल्याला ओळख करायची. आता आमच्याजवळ एवढं शिकलेला एवढा अनुभव असून सुद्धा आम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही ते टाईप केलं की लगेच आम्हाला कळतंय. आमचे अनुभवच नाही. स्क्वेअर मीटर एवढे त्याच्या फुटामध्ये किती होतो तरी फूट कॅल्क्युलेट करायचा, कशाला इंजिनियर बघायचं, पण तिने चार्ट टिपवर टाकलं एवढं स्क्वेअर मीटर आहे, फीट किती एका सेकंदात मिळतात. आज आम्हाला नेहमी प्रशासनामध्ये अडचणी येतात. मराठीला इंग्रजी शब्द काय, ह्या इंग्रजीला मराठी शब्द काय, ते आम्ही माझा एक बसण्याच्या स्कूलिंगमध्ये पार्टिसिपेट झालं होतं, तिथं स्पर्धा असते आणि त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुम्ही तयारी करा 10 मिनिटात आणि तुम्ही प्रेझेंट करा. चॅट जीपीटी ओपन केलं फक्त डेव्हलपमेंट झाले, त्याचे तोटे काय, ह्याच्या तोट्यातून गुन्हेगारी फोफावलं, बरोबर. आणि हे गुन्हेगारी होती, ती गुन्हेगारी आपल्याला रोखायला निर्माण करायची म्हणजे सायबर सिक्युरिटी अभियान. मला अभिमान आहे विगेल फाउंडेशन एक NGO आहे, ते अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात हे सायबर सिक्युरिटी अभियानचं जनजागृतीचं काम करतात आणि गेली 5 वर्षे माझे विद्यार्थी हे काम करतात. प्रत्येक कॉलेजवर जाऊन प्रत्येक समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन जनजागृती करतात. आणि आपल्याला माहिती आहे रिंगटोन येतो ते आपल्याला फोन शेअर करू नका, हे करू नका, ते येते. तरी परंतु ते चोर खरं तर आपल्यापेक्षा खूप हुशार असतात म्हणून ते चोरी करतात. चांगलं वाईट नंतर जावं का तर त्याच्यात लूप होल्स काय समाजाचे सायकोलॉजी काय म्हणून ते प्रॅक्टिस काढतात आणि ते काम करतात. खरं तर हे मी त्याच्यावर बोलणार नाही, पण एवढंच म्हणेल की आपण कोणतीही आपली वैयक्तिक माहिती याच्यावर शेअर करू नका. तुम्ही किती म्हणा फिंगरप्रिंट दिल्याशिवाय माझा मोबाईल ओपन होत नाही,
पण इनोसंटली आपण काही इतका भावनेच्या भरात बोलतो तेवढ्यात ती चोरी होती. चोरीच्या कडे आपण किशे कापून स्टँडवरच होतो, बरोबर आहे का? ते किशे पुढे होते का, पण आता स्टँडवर चोरी होते. बरोबर कुणाकडे पैसे येते तेव्हा किशे कापत होते. 12 दिवशी बरोबर ज्यांनी माल विकलाय त्याचेच किशे कापले जातात, बरोबर आहे का? तसं कुणाकडे पैसे हे त्या लोकांना अगोदर कळतं, कोणत्या बँकेतून काढलेत, कधी काढलेत, काय काढलेत, आणि त्याप्रमाणे हे चोरी होते. खूप मोठी रेटिंग आहे. तर आपल्याला याच्यातून सावध व्हायचंय, आपलं आणि आपल्या समाजाचं याच्यामध्ये कल्याण करायचं. ही एक सेवाच आहे. आणि आपण आला सरांनी जर प्रश्न निर्माण केला किंवा मांडला तर ही आपली पहिली बॅच आहे. याच्या अगोदर एक बॅच घेतलेली आहे सरांनी, परंतु माझी अशी विनंती आहे की तुम्ही अवश्य दुसऱ्या बॅचेस घ्या. त्या इन्स्टिट्यूटचं व्यासपीठ आपणासाठी केव्हाही मी तुमच्यासाठी देतो. तुम्ही फक्त त्याप्रमाणे या. कर्मवीर अण्णांना ज्ञान देण्याचं काम केलंय, समाज सुधारण्याचं काम केलंय, आणि तुम्ही समाजाच्या आरसा म्हणून काम करत आहात. तुम्हाला आमची एक काय जरी आर्थिक काही मदत नसेल तर हे स्वरूपाची आम्ही तुम्हाला मी मदत करायला केव्हाही तयार आहे. मी ग्वाही देतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पत्रकार संघाचे फक्त या जनजागृतीचेच नव्हे तर या पुढे जाऊन मी म्हणेन की जी फिजिकल फिटनेस, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ याच्यावर काही आपल्या पत्रकार संघामार्फत काही ऍक्टिव्हिटी जर घ्यायची असेल तर हे व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर तसेच सर्व सदस्य आणि विद्यार्थी, आज आपण इथे सायबर सिटीयुक्त विद्यमानाने आपण ही कार्यशाळा आयोजित करत आहोत. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर भोईटे सर आणि अजय कदम सर यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर BS सावंत सर, त्यांचे देखील आभार. त्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच माननीय विजय जाधव सर, उपाध्यक्ष सातारा तालुका पत्रकार संघ, यांचे देखील आभार. त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. आणि इथे उपस्थित सर्व सदस्यांचे आभार आणि विद्यार्थी मित्रांचे देखील आभार. आता मी थोडक्यात सांगेन की पुढे आपण काय आपले असणार आहे. तर यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पॉईंट ॲक्च्युली त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि पालकांसाठी का महत्त्वाचा आहे. आपण मुलांना विरोध करतो मोबाईल न वापरण्यापासून, बट तो विरोध न करता एक सर्टन लिमिट जर त्यांना आपण सेट केली की तू मोबाईल बघ बट एवढ्या वेळेस बघ, तू मोबाईल यूज घे, हातात घे, बट एका सर्टन लेवलपर्यंतच घे. लॅपटॉपवर यूज करतोय तर 1-2 माणसांच्या अंतरमध्ये राहिले एवढा अंतर ठेव. त्या गोष्टी जर आपण समजून सांगितल्या तर त्या डिजिटल गोष्टीचा पुरेपूर वापर चांगल्याने होईल आणि त्याचा फायदा आणि तोटा तुम्हालाही नाही होणार. आणि मुलांना फायदा असा होईल की ते जी गोष्ट लिमिटमध्ये करायची ती लिमिटमध्येच करतील का तर पालक सपोर्ट करत जातील. आज तुम्ही त्यांना जर सपोर्ट केला तर ते लिमिटमध्ये राहतील. त्यांना हे कळेल की कुठली गोष्ट चांगली आहे, कोणती वाईट आहे, किती लिमिटमध्ये केली पाहिजे, किती लिमिटमध्ये नाही. हाच पॉईंट होता. बाय डिफॉल्ट तुमच्यासोबत जर असं टेक्निकल किंवा फायनान्शियल फ्रॉड झाले, डेटा फ्रॉड झाले तर न पॅनिक होता तुम्ही मोठ्यांशी पालकांशी बोला. म्हणजेच तुमच्यासोबत आता तुम्ही सगळे मोठे आहात, मी मुलांसाठी आमचा हा पॉईंट ॲक्च्युली. पण फर्स्ट ऑफ ऑल सायबर हेल्पलाईन नंबरला कॉल केला की त्यानंतर आपला मोबाईल नंबर स्विच ऑफ करून ठेवायचा, जेणेकरून बाय डिफॉल्ट जर अजून अटॅक होणार असेल तर ते होत नाही. डेटा तुमचा तिथं स्टॉप होतो, तुमचा पूर्ण ॲक्सेस तिथं कट होतो आणि जेवढा अटॅक होणार होता तेवढा होत नाही. सेफगार्ड युअरसेल्फ सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, सेशनच्या एंडचा पॉईंट आहे की हाऊ टू सेफगार्ड. आता मी सगळ्यांनी सांगितलं फ्रॉड होतात कसे, बऱ्याच गोष्टी सांगितल्या जिथं होतात नाही होत कसं केलं पाहिजे, बट सेफ कसं राहायचं. पहिली गोष्ट कोणत्याही ॲपला 2 स्टेप व्हेरिफिकेशन असते. म्हणजेच ह्याचा अर्थ बाय डिफॉल्ट आज तुमच्यातल्या काय रँडम युजरचं इंस्टाग्राम जर मी आज यूज करायचं म्हटलं तरी मी जरी मला पासवर्ड माहीत असेल, मोबाईल नंबर माहीत असेल, जरी मी लॉग इन केलं तरी एका स्पेसिफिक OTP शिवाय मी तो ॲप लॉग इन करू शकत नाही. म्हणजे एक्झाम्पल घेऊया, जर माझ्याकडे इंस्टाग्राम आहे, आज सरांकडे इंस्टाग्राम आहे, त्यांचं मला यूज करायचं आहे, मी हॅकर आहे, माझ्या पासवर्ड आहे, सरांचं नाव पण आहे, बट सरांना एक सर्टन OTP जातो, तो OTP सर जो मला सांगत नाही त्यांचा ॲपचा ॲक्सेस मला भेटत नाही. ह्याचाच उपयोग आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे प्रत्येक प्लॅटफॉर्मला 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. ते आपण बाय डिफॉल्ट कधी किती लक्ष देत नाही, म्हणून सहज कुणालाही एका पासवर्डवरून आपला अकाउंट जातं. म्हणून प्रत्येकाने 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंपल्सरी यूज करा. सेकंड, पासवर्ड हा स्ट्रॉंग असायला हवा. इन द सेन्स स्ट्रॉंग म्हणजे
सर्टन नेम एक आकडा टाकून सोडून देणे असं नाही. पासवर्ड असा असायला हवा की जो युनिक असेल, सिम्पल असेल, तुमच्या लक्षात सुद्धा राहील आणि हॅक करायला सगळ्यात आवडेल. सगळ्यात परफेक्ट एक्झाम्पल मी जर सांगतो, माझं नाव ओंकार कदम आहे. मी टाकताना ओंकार कदम कधीच न टाकता स्टार्टिंगचं लेटर कॅपिटल O, त्या पुढे कदम स्लॅश स्पेसवाला स्लॅश, एक सर्टन नंबर, माझे 10चे मार्क असतील, 12चे मार्क असतील किंवा माझ्या गाडीचा नंबर असेल तो टाकतो, एक स्लॅश @ आणि त्या पुढे मला जे खायला आवडतो, जो ॲक्टर आवडतो किंवा बाय डिफॉल्ट कोणताही सेलिब्रिटी आवडतो त्याचं नाव. हा पासवर्ड मला सहज लक्षात राहील बिकॉज माझं नाव आहे, माझा गाडीचा नंबर आणि माझं फेवरेट ॲक्टर. पण हॅकरला माहीत नाही. आणि याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल आहे, तिथं जाऊन जर तुम्ही पासवर्ड स्ट्रेंथ चेकर सर्च केलं आणि तुमचा पासवर्ड तिथं टाकून बघितला तर तुम्हाला तिथं हे दाखवतं की हा पासवर्ड किती दिवसांमध्ये हॅक होऊ शकतो. आणि हा पासवर्ड जर तुम्हाला मी सांगितला त्याला सेंचुरी जातील तरी पण तो हॅक होणार नाही. बिकॉज बाय डिफॉल्ट हॅकरला हेच कळत नाही ह्याने नाव कुणाचं यूज केले, किती केले, जो नंबर टाकला आहे तो नक्की कोणता आहे. बिकॉज पूर्णपणे पर्सनल इन्फॉर्मेशन आपण कोणाला सांगत नाही. फक्त इंस्टाग्रामच्या बायोमध्ये टाकताना काय लोक टाकतात माय बर्थडे 21 ऑगस्ट वगैरे वगैरे, ते न टाकता सिम्पल बायो ठेवणे तेवढंच पुरेसं आहे. परमिशन्स मी प्रत्येकाला बोललो, प्रत्येक ॲपला आपण कॅमेरा माईक ॲक्सेसची परमिशन देतो. ती परमिशन देतो, इट्स ओके. बऱ्याच आता लोकांचं असं असेल की ऑल टाईम घेऊन ठेवले असतील. आता वन टाईम जर आणायची असेल तर आता ॲप उघडल्यावर तर ते परमिशन देत नाही आपल्याला, मग ती कुठे भेटेल? प्रत्येक मोबाईलच्या सेटिंगमध्ये ॲप परमिशन जर सर्च केलं तर पहिला आयकॉन येतो, त्याला क्लिक केल्यावर प्रत्येक ॲप जो तुम्ही यूज करतात त्याची स्लाईड येते आणि इंडिव्हिज्युअल ॲपला कोणते कोणते परमिशन दिले आहेत, किती लेवलपर्यंत दिलेत आणि येऊन जातं. सो तुम्ही प्रत्येक ॲपला वन टाईम परमिशन देऊन ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर ॲप यूज कराल तेव्हाच फक्त तो ॲप चालू होईल, तेव्हाच तो ॲप तुमचा कॅमेरा आणि माईक ॲक्सेस यूज करेल. जेव्हा तुम्ही यूज करत नाही तेव्हा ॲटोमॅटिकली तो माईक ॲक्सेस कॅमेरा ॲक्सेस बंद होईल. मगाशी बोललो जसं तुम्हाला सायबर हेल्पलाईन नंबर 1930 आणि हे बाकीचे ईमेल्स आहेत त्यांचे, जिथं तुम्हाला ज्या टाईपचे अटॅक होतील त्याच्या रिलेटेड तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा डेटा लवकर तुमच्याकडे मागे येऊ शकतो, बेसिकली रिकवर होऊ शकतो. ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. वन 1930 जसा एक नंबर आहे हेल्पलाईन नंबर, तसंच हा एक नंबर आहे जो तुम्ही डायल करू शकता आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता की माझ्यावर हा इश्यू झाला आहे. सो तुम्ही प्लीज लक्षात द्या. थँक्यू. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जबाबदारीने वागेन. मी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन आकर्षणाला किंवा फसवणुकीला बळी न पडता त्याआधी खात्री करेल. या ऑनलाईन वाढत्या गुन्हेगारीमुळे होणाऱ्या आर्थिक सामाजिक आणि मानसिक हानीची मला पूर्ण जाणीव आहे. मी स्वतःच्या सपोज अंतराळात आपण फिरतोय हा फील घेणं हे असतं व्हर्च्युअल रियालिटी. पण त्यासाठी काय केली असते, त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे की काही कॅमेराज किंवा काही गॉगल्स असे आहेत की फक्त ते आपण विअर केले, ते घातले की आपण तो फील करतो. म्हणजे आपण आपल्याच ठिकाणी आपल्या घरात आपल्या चेअरवर बसून अंतराळात फिरतोय आणि इथपर्यंत पोहोचलेले आहे. ओके, त्याचबरोबर रोबोटिक्स सर्वांना माहितीच आहे. काही एअरपोर्ट्सवरती वगैरे ह्युमन्सच्या ऐवजी रोबोटिक्स असतात सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, भाऊराव पाटील इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सावंत सर यांनी आपल्याला ही लॅब उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच लॅबमध्ये AI बद्दल जी माहिती उपलब्ध करून दिली ते ओंकार कदम बरोबर ना, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याचंही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि या लॅबच्या सर्वेसर्वा लोखंडे मॅडम बरोबर यांनी देखील चांगल्या पद्धतीनं अगदी
कॅम्प्युटर कसा हाताळायचा आणि AI बद्दल AI म्हणजे काय हे आम्हाला अजून माहिती नव्हतं. जसं जाधव सर बोलले की AI म्हणजे काय हे माहिती नव्हतं, परंतु बऱ्यापैकी आता मी तर स्वतः कॅम्प्युटर कधी हाताळणार नाही, पण निश्चित तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सविस्तर माहिती दिली. तुमच्या टीमनं सर्व विद्यार्थ्यांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, कॅम्प्युटर चालू करण्यापासूनचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळं त्यांचं देखील सर्व आमच्या टीमच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही प्रशिक्षण आम्हाला द्यावं अशी सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. आणि कार्यक्रम सर्वांनी तुमच्या टीमनं प्रात्यक्षिक सादर की आम्हाला सांगितलं त्याबद्दल पुन्हा एक बार तुमचं मनापासून असं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराज.